स्वजनगणनेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 1 मे पासून मोहिमेची सुरुवात झाली। नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। स्वजनगणना उपक्रमांतर्गत उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज ऑफिसर गिरीश पंडित, चार्ज ऑफिसर तथा महापालिकेचे लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, झोन अधिकारी नंदकुमार जगधनी आणि राघवेंद्र गायधनकर यांनी शुक्रवारी शहरातील विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या निवासस्थानी भेट देत स्वजनगणनेचा प्रत्यक्ष प्रारंभ केला। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल तसंच भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांची भेट घेऊन त्यांना स्वजनगणनेची सविस्तर माहिती देण्यात आली। या मान्यवरांनीही पुढाकार घेत स्वजनगणनेत सहभाग नोंदवला आणि नागरिकांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं। आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल आणि युवा नेते मनीष देशमुख यांनी संयुक्तपणे नागरिकांना संदेश देताना सांगितलं की जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येकानं स्वजनगणना करून अचूक माहिती नोंदवावी। यामुळे शासनाला विविध योजनांचं नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे। राष्ट्रीय जनगणना 2027 अंतर्गत आपल्या सोलापूर शहरामध्ये 1 मे ते 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। मी देखील आज माझ्या स्वतःची स्वगणना नोंदणी केलेली आहे। मी समस्त शहरवासियांना विनंती करतो की आपण ऑनलाईन पद्धतीने त्या संबंधित लिंकवरती किंवा QR कोडच्या माध्यमातून आपली नोंदणी त्या ठिकाणी करावी। शासनाचे वतीने प्रतिनिधी आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचून आपली स्वगणनाच्या माध्यमातून जो जनगणनेचा उपक्रम आहे, माहिती आहे ती भरून घेतली जाणार आहे। आपलं राष्ट्रीयत्व कायम राहण्यासाठी ही कर्तव्य खूप महत्त्वाची आहे। सर्वांनी प्राधान्याने या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सोलापूरकरांना विनंती करतो। सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी विनंती करतो की आज महाराष्ट्र 1 मे स्वजनगणना या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आपण सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी आवाहन करतो की 1 मे पासून ते 16 तारखेपर्यंत स्वजनगणना या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण सर्वांनी, मी देखील आज या ठिकाणी स्वगणना केलेली आहे, आपण देखील या ठिकाणी स्वगणना करावं असं सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी आवाहन करतो। आपल्या देशामध्ये सध्या जनगणनेचं काम एक मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। संपूर्ण देशामध्ये ही प्रक्रिया चालू आहे। शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये, प्रत्येक गावांमध्ये ही मोहीम सुरू झालेली आहे। तर मला असं वाटतं की सोलापूरमध्ये आज 1 मे रोजी ही प्रक्रिया चालू झालेली आहे। मी स्वतः या जनगणनेच्या मोहिमेमध्ये स्वतः सहभाग घेऊन त्याची नोंदणी केलेली आहे। आपल्याला फक्त या मोहिमेमध्ये आपल्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची सगळ्यांची माहिती अचूकपणे भरून त्यातले सगळे छोटे मोठे बारकावे त्यातली अचूक माहिती भरली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारताच्या विकासासाठी आणि आपल्या शहराच्या पण विकासासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या जनगणनेच्या माध्यमातून आपल्या सरकारपर्यंत पोहोचू शकतात आणि एक विकासाचा चांगला आराखडा भविष्य काळामध्ये तो चांगल्या पद्धतीने करू शकतो। तर यासाठी आपण सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं। प्रत्येकाचं या ठिकाणी एक स्वतःची जबाबदारी म्हणून आणि देशाच्या सेवेसाठी हा उपक्रम आपण मोठ्या प्रमाणात आणि आपले जे काही परिचित असतील किंवा आपले मित्रपरिवार असतील त्यांना देखील या मोहिमेमध्ये सहभाग करून घ्यावं अशी मी सर्वांना या निमित्ताने विनंती करतो। उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे यांनी सांगितलं की संपूर्ण जनगणना प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात स्वजनगणना, दुसऱ्या टप्प्यात घरगुती गणना आणि तिसऱ्या टप्प्यात व्यक्तिगत माहिती संकलित करण्यात येणार आहे। सध्या सुरू असलेला स्वजनगणनेचा टप्पा 1 ते 15 मे या कालावधीत पूर्ण होणार असून या कालावधीत नागरिकांनी स्वतः होऊन माहिती भरून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। सोलापूरकर हो, आज दिनांक 1 मे 2026 आजपासून भारतात जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे। या स्वगणनेच्या अंतर्गत मी संपूर्ण सोलापूरकरांना विनंती करतो की सर्वांनी se.census.gov.in ही जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची स्वगणना करावी आणि या डिजिटल जनगणनेमध्ये स्वतःचं योगदान द्यावं। मीही माझी सकाळीच स्वगणना केली आहे। आता मी आपल्या शहरातील प्रतिष्ठित उद्योजक
राम रेड्डी सरांकडे आलो होतो. त्यांनाही मी या स्वगणनेसाठी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनीसुद्धा या स्वगणनेमध्ये स्वतःची गणना करून सहभाग घेतलेला आहे. तरी सर्वांनी स्वगणनेमध्ये स्वतःहून सहभाग घ्यावा आणि एक डिजिटल जनगणनेमध्ये स्वतःचं योगदान देऊन या राष्ट्रकार्यामध्ये हातभार लावावा. धन्यवाद.